संपूर्ण राज्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज वैद्यकीय सेवा ही 24 तास बंद ठेवत सरकारचा निषेध नोंदवला आहे. वैद्यकीय सेवा संदर्भात शासनाच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळत असून संपूर्ण खासगी रुग्णालय 24 तास बंद ठेवून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत असून जळगाव जिल्ह्याचे IMA संघटनेचे सचिव डॉक्टर पंकज शहा यांनी माहिती दिली आहे. हा निर्णय तर वेदनादायक आहे. आमच्या मागण्या बऱ्याच एक वर्षापासून आमचा लढा आहे. BHMS जे डॉक्टरांनी 1 वर्षाचा CCMP कोर्स केलेला आहे त्यांना शासन MMC रजिस्ट्रेशन देण्याच्या मागे आहे, जेणेकरून ते पण आमच्या ॲलोपॅथीच्या लाईनीमध्ये येऊ शकतील. हा निर्णय ह्याच्यासाठी आम्हाला घ्यावा लागतोय की त्यांचं वेगळं काउन्सिल आहे, त्यांनी त्यांच्या काउन्सिलमधनं त्यांचं रजिस्ट्रेशन करावं. कारण की एकदा समजा MMC रजिस्ट्रेशन झालं, पेशंटला होमिओपॅथी किंवा ॲलोपॅथीमधला फरक कळणार नाही, जेणेकरून ट्रीटमेंटमध्ये किंवा पेशंटच्या आउटकममध्ये प्रोसिजर्समध्ये बराच तफावत येऊ शकते. पेशंटच्या सेफ्टीसाठी आणि पुढच्या योग्य निदान आणि उपचारासाठी हा IMAनं पुकारलेला बंद आहे. जस्ट फॉर द सिक्युरिटी अँड सेफ्टी ऑफ ऑल आवर पेशंट्स वी हॅव टेकन दिस स्टँड. अजून असंही आहे की आधी असं समजायचं की डॉक्टरांची कमतरता आहे खेडोपाडीमध्ये, पण रिसेंटली GR असा आला आहे की भरपूर डॉक्टर्स आहेत GR बॉन्डमुक्त केलेले आहेत. तर असं पण तफावत काही नाही आहे की डॉक्टरांची कमी आहे की त्यांना ह्या रजिस्ट्रेशनद्वारे ह्या डॉक्टरांना आपण पुढे त्यांना सेवेमध्ये घेऊ शकतो. आपला हा संप किती दिवस चालणार? आजचा आमचा लाक्षणिक संप आहे. तातडीने सचिव आणि जे मंत्री साहेब आहेत त्यांनी आमच्या डेलिगेशनला आज मीटिंगला बोलवलेलं आहे. संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पुढचा निर्णय समजा आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आणि रजिस्ट्रेशन समजा शासनाने चालू केले तर हा आमचा इनडेफिनिट स्ट्राईक आहे. विड्रॉवल ऑफ ऑल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग मेडिकल इमर्जन्सीज हा आमचं राहणार आहे. थँक्यू.